बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. नद्यांना आलेल्या महापुराने शेतजमिनी वाहून गेल्या, पिके बुडाली आणि विहिरीही नष्ट झाल्या. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी ठाम शब्द दिला. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारशी कोणत्याही प्रसंगी भांडू, असंही ते म्हणाले. 25 सप्टेंबर रोजी खासदार सोनवणे यांनी केज, धारूर आणि परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेतली. त्यांनी शिरसाळा, गोवर्धन, हिवरा, जळगव्हाण, पोहनेर, तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आणि कौडगाव या गावांमध्ये थेट भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात जवळपास 350 कोटींचे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान अजून आकड्यात मोजता येत नाही, परंतु ते कोटीत असल्याचे अंदाज आहेत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट आहे. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मदत मिळवून देण्यासाठी सरकारशी भिडायलाही तयार आहोत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कुठेही कमी पडणार नाही. सरकारने ठोस पावले उचलली नाहीत तर शेतकरी स्वतः सरकारविरोधात उभे राहतील. या भेटीत राष्ट्रवादी नेते राजेसाहेब देशमुख आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकरी स्वतः पुढे येऊन सरकारविरोधात उभे राहतील, असेही ते म्हणाले.